सकाळ सकाळी आमच्या डुग्गूच्या तोंडाकडे बघून झाली दिवसाची सुरुवात, पण तिचा आळस बघून मला पण यायला लागली होती झोप. तर जय शिवराय मित्रांनो. मला वाटलं मी लवकर उठलेत, पण इकडे सगळ्यांच्या कामाची लगबग बघून मग माझ्या लक्षात आलं मीच उशिरा उठलेली आहे. इकडे आईने दळण पण करायला काढलं होतं. याच्यावरूनच समजून जायचं सगळी कामं उरकून किती उशीर झालेला आहे. सगळ्यांची सगळी कामं उरकली होती, पण ह्या दोघांची काही झोप अजून झालेली नव्हती. आंघोळ पिंघोळ झाली, लगेच पप्पाचा फोन आला. पप्पा म्हणले ये हॉटेलवर. आता पप्पाने बोलावलंय म्हणलं जायला तर लागणारच आहे. जाता जाता म्हटलं भोपळा आलाय का बघावं, पण इथं रोडच्या साईडला असल्यामुळं कोण भोपळाच ठेवत नाही. भोपळा तर काय भेटला नाही. मग ऊस बघितला आणि माळात जाऊन तिकडं गहू पण बघितला. हॉटेलवर गेले तर ह्यांची लगबग चालू होती. लगबग कशाची, तर समोसे द्यायचे होते म्हणून. आज मम्मी काय हॉटेलवर नव्हती, त्याच्यामुळे पप्पांनी घेतलं होतं मला बोलून. हॉटेलमध्ये लय नवीन नवीन आईस्क्रीम आल्या होत्या. पप्पा खा पण म्हणले होते, पण घसा दुखते त्याच्यामुळे म्हटलं नको. नंतर मग मम्मीन त्या आल्याच्या नंतर आम्ही आलो घरी. आणि इथं बघा माझ्या बहिणीचं काय चाललंय. मै बहीण बघा चोरी करते आमच्याच वावरात. तुमची पण मांजर अशीच जर दिवसभर झोपून असेल ना, तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा की.